नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। परभणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया परभणी जिल्हा DN दाभाडे राज्य संघटक यांच्या नेतृत्वाखाली परभणी जिल्हाधिकारी कार्यालय बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे कित्येक वर्षापासून हिंदूच्या ताब्यात आहे। 1949च्या टेम्पल ॲक्टच्या जाचकाठीमुळे सदरील विहारावर जी कमिटी नियुक्त केलेली आहे त्या कमिटीमध्ये 9 सदस्य आहेत। त्यापैकी 5 सदस्य हिंदू व 4 सदस्य गैर हिंदू बौद्ध असल्यामुळे महाबोधी विहारावर हिंदूचे वर्चस्व असल्यामुळे ते हिंदूच्या ताब्यात आहे। तथागत भगवान बुद्ध व महाबोधी विहार हे बुद्धांचे श्रद्धास्थान असल्यामुळे 1949चा टेम्पल ॲक्ट रद्द करून महाबोधी विहार पूर्णपणे बौद्धाच्या ताब्यात देण्यात यावे। याकरता दिनांक 19/3/2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने रिपाई आठवलेचे राज्य संघटक DN दाभाडे यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी राज्य संघटक DN दाभाडे, राज्य सचिव ॲडव्होकेट लक्ष्मणराव बनसोडे, राज्य कार्यकारिणी सदस्य माधवराव होतागळे, मराठवाडा नेत्या रानूबाई वायवळ, मराठवाडा संघटक जयप्रकाश इंगोले, रिपाई नेते धमानंद घोबाळे, जिल्हा अध्यक्ष परभणी अशोक घोबाळे, जिल्हा अध्यक्ष ग्रामीण परभणी निवृत्ती हत्यांबिरे, जिल्हा उपाध्यक्ष शेषराव नंद, जिल्हा संघटक परभणी शशिकांत गवळी, महादेव साळवे, DM झोडपे, विठ्ठलराव उजगरे, महादेव साळवे, भगवान कांबळे, सतीश दामोदरे, पांडुरंग आहिरे, भीमा मल्हारे, सतीश शिंदे, माधवराव सावने, श्याम खिल्लारे, रामभाऊ बचाटे, दीनबंधू हातियांबिरे, कुंदन ठाकूर राणा, जन सरकार सामाजिक संघटना व महाराज्य अध्यक्ष अनिल नरवाडे, युवा जिल्हा अध्यक्ष कैलास दाभाडे, महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष वैशाली साळवे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते। जे आंदोलन आहे हे आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नामदार रामदास आठवले साहेब यांच्या आदेशावरून बिहारमध्ये जे बौद्ध महाबोधी विहार आहे बौद्धांचं ते इतरांच्या ताब्यात असल्यामुळे ते महाबोधी विहार बौद्धांच्याच ताब्यात यावे या मागणीसाठी प्रकर्षाने आम्ही हे आंदोलन या ठिकाणी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नामदार रामदास आठवले यांच्या आदेशावरून या ठिकाणी करत आहोत। आणि यानंतर जर त्या ठिकाणी आम्हाला जर न्याय मिळाला नाही बौद्ध या मंदिराच्या महाबोधी मंदिराच्या संदर्भात जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर हे आंदोलन जे आहे ते तीव्र करून पूर्ण राज्यभर नव्हे देशभर पसरवण्याचे आदेश हे माननीय नामदार रामदास आठवले साहेब यांनी दिलेले आहेत। आणि आम्ही त्यांच्या आदेशाचं पालन करून यापुढे मोठं आंदोलन एक तयार करू अशी आमची या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यातर्फे अशी आम्ही या ठिकाणी जाहीर करतो। तर तुम्हाला त्या मंदिरात जाऊन नारळ फोडता येत नव्हतं फोडता येत, तुम्हाला दुरूनच दर्शन घ्यावं लागत होतं आणि तिथं जो पुजारी आहे त्याच्या हातात नारळ द्यावं लागत होतं। ते फोडायचा, त्याला जेवढं खायचं ते खात होता, त्याला जेवढं वाटायचं तेवढं वाटत होता, नुसतं टरकोल तुमच्या हवाली करत होता। ही खरी परिस्थिती होती। याला बदलायचं होतं बाबासाहेबाला, हे बदलायचं होतं म्हणून काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला। त्याच्यानंतर महाडचा सत्याग्रह पाण्यासाठी हे नैसर्गिक प्रक्रिया आहे की बाबा आम्हाला ह्या सूर्यापासून जो प्रकाश मिळतो याला कोणी अडू शकतं का? पाणी हे पडतं नैसर्गिक आहे, त्याच्यात आम्हाला पाणी प्यायला मिळत नाही, त्याच्यामध्ये हिशेवारी होते, आम्ही तिथं जावं का नाही हा प्रश्न। म्हणजे ह्या सगळ्या गुंतागुंती होत्या, ह्या हिंदू धर्मामध्ये गुंतागुंती होत्या आणि त्या विचारसरणीमध्ये आम्हाला 1000 वर्षापासून गुलामी करायला लागली, त्याच्या दडपणाखाली वागावं लागलं, त्यांनी जे सांगितलं तेच ऐकावं लागत होतं। तुम्हाला काय पगार पाणी नव्हता त्या काळामध्ये, दिवाळी आली दसरा आला तर त्याचे घरं तुम्हाला सावरावं लागत होती। फुकट एखादा माणूस मेला तर त्याच्या गौऱ्या फुकट तुम्हाला त्या मस्तामध्ये न्यावं लागत होत्या। एखादा माणूस तुमचा गौऱ्यात हे असेल तर ते बलुते नाही ना, कपडे नाही ना, पगार नाही ना, पाणी नाही, त्या सगळ्या तुम्हाला ते सोडा वाटेल काय? बरं ते मंदिर वऱ्याईचं मंदिर सोडा वाटेल काय? तसं महाजर सोड खळबटे जे बसले खायला बघत आहे ना, त्याच्या काय बापाचं हे काय? भगवान बुद्ध बाबासाहेब आम्हाला बाबासाहेबांना भगवान बुद्धाला माणूस म्हणून माणसाचा अधिकार देऊन ओळख दिली। या माधवचोदाच्या काळामध्ये माणसाला माणूस म्हणून दिलं नाही, आम्हाला माणसातही बसू दिलं नाही। आम्ही सोन्यासारखे माणसं सुंदर सगळंच
परंतु आम्हाला सगळं वाटोळं केलं या हरामखोर जातीनं. कोणाला चांगलं वागू दिलं नाही, कुणाला जाऊन सगळं आपले माणसं काम करायचे, आपल्या माणसानं सगळं काम करायचं म्हणजे त्याने आम्हाला हाताच्या अंतरानं वागवलेलं. हे बुद्ध धर्म आहे, सर्वांसाठी आहे आणि हा बुद्ध धर्म आपल्या ताब्यात मिळावा म्हणून आपण सर्व या ठिकाणी आंदोलन करत आहोत. या ठिकाणी काही मी जास्त बोलत नाही, तर बरोबर नाही. या आमच्या नवीन महिला अध्यक्ष झाल्या, त्याची काही मला ओळख नाही. त्याचं काम आहे मला भेटायचं. माहेर सगळी जिंदगी गेली का माझी. 2-3 जेलं पाहिजे घालणे आम्ही सांगत नाहीत, हे केलं आणि ते केलं. अगं बाई लय लढे आम्ही झोपटपट्ट्या बसून द्यात तर कोणी म्हणत नाही. त्या झोपटपट्टीत आपले जे विमाले नांदायलेत, किती ठिकाणी पुतळे उभारलेत ग बाई. बनसोडे साहेब त्याला साक्षी. या ठिकाणी जास्त न बोलता आणि तुम्हाला विनंती, या जिल्ह्यामधून आंदोलनाची जोर सुरुवात झाली आणि हे बिहारचे बौद्ध महाविहार मुक्ती आंदोलन सुरू आहे. त्यामुळे आपल्या एका विषयावरून दुसऱ्या विषयाकडे जाण्याची वेळ आपल्यावर यायची. साहेब तुम्हाला माहित असेल, महाराष्ट्र सरकारचं बजेट 7,000 कोटी रुपये आपल्या सामाजिक न्याय भवनाचे लाडक्या बहिणीकडे वळवले. 7,000 कोटी रुपये या महाराष्ट्र सरकारने आपल्या सामाजिक न्याय भवनाचे सामाजिक न्याय खात्याचे पैसे लाडक्या बहिणीकडे वर्ग केले. एक खेदनीय गोष्ट आहे. आज आमच्या सामाजिक न्याय खात्याचे मंत्री संजयजी शिरसाट साहेब आहेत, त्यांनी याकडे लक्ष नाही दिलं. कारण आपल्याला अशा बारीक बारीक गोष्टीकडे लक्ष देऊन आपल्या समाजाला जर पुढे न्यायचे असेल आणि समाजाची उन्नती करायची असेल तर आपल्या या कार्यकर्त्यांनी एक छोट्या मोठ्या गोष्टीकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. आज बिहार मधला विषय असेल, आपल्या सामाजिक न्याय भवनाचा 700 कोटी रुपयाचा विषय असेल, आपल्या मुलांची शिष्यवृत्ती बंद होण्याची वेळ आलेली आहे. शिष्यवृत्ती मुलांना वेळेवर भेटणार, कारण ह्या लाडक्या बहिणीच्या इकडे वर्ग त्याच्या अगोदर हे अजितदादा पवारच या महाराष्ट्राचे वित्तमंत्री असताना समाज कल्याणचे पैसे ते कृष्णा खोऱ्याला नेले, त्या तिकडे पैसे वळवले. कारण समाज कल्याण खात्याचे पैसे खरोखर आपल्या समाजापर्यंत मिळत नाहीत. कारण या खात्याकडे आणि म्हणून मी एक 2 वेळी सांगणार आहे. अरे दम्मदीप मानवतेचा जगताची प्रेरणा, दम्मदीप मानवतेचा जगताची प्रेरणा, तथागताला भीमवंदना तुला रे वंदना. अरे आकाशामुचे धरणे आमचे विश्वच आमचे सारे, आकाशामुचे धरणे आमचे विश्वच आमचे सारे, मानव प्राणी समान सारे सांगित सुटले वारे, मानव प्राणी समान सारे सांगित सुटले वारे. अरे धम्मदीप मानवतेचा जगताची प्रेरणा, महाकारणे तथागताला तुवारे वंदना 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 वंदना. तथागता वंदन करून मी माझ्या 2 शब्दाला सुरुवात करीत आहे. ते ब्राह्मणांच्या ताब्यात हा देशच हा ब्राह्मणांच्या ताब्यात आहे. आणि म्हणून ते एक म्हणे, ब्राह्मण किती भ्रष्ट तरी तो सर्वश्रेष्ठ, तो त्रिलोकी श्रेष्ठ. आणि मग मित्रांनो, बाबासाहेबांना आम्हाला एक मूळ महामंत्र दिलाय, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आणि त्या माध्यमातून आपल्या जे हक्काची लढाई आहे, त्या हक्काची लढाई बाबासाहेबांना आम्हाला सांगितलेली आहे.
आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने महाबोधी विहाराचं जे ब्राह्मण लोकांचे जे लोक आहेत, ब्राह्मण समाजाचे, ते आमच्या विहारावर हे करत आहेत, अतिक्रमण करत आहेत. ते अतिक्रमण आम्ही काढण्याचं काम आमच्या समाज बांधवांच्या माध्यमातून, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून आज इथं धरणे आंदोलन आदरणीय माननीय दाभडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज इथं ठेवलेलं आहे. कारण बाबासाहेबांना आम्हाला सांगितलंय, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीचे त्यांच्या न्यारेच टोक असते. भीमा तुझ्या मताचे. आम्ही साहेब इथं 5 नाहीत, आम्ही 50 नाही 100 माणसं आहेत. पण आम्हाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून आम्हाला जे आठवले साहेबांना आदेश दिलाय आणि दाभडे साहेबांना आदेश दिलाय, त्या अनुषंगाने आता इथं आम्ही एक धरणे आंदोलन ठेवलेलं आहे. आणि आठवले साहेबांना आम्हाला सांगितलं होतं, दाभडे साहेबांना सांगितलं की शांत तो एक उद्या आंदोलन आहे. मी कालच फोन केलता, इथे बाजूला आंदोलन होतं. दाभडे साहेबांना म्हणले काल आंदोलन. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.